पार्ट टाईम आणि फुल टाईम कोण जॉब शोधत आहे त्यांच्यासाठी मी आज खूप बेस्ट वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आले, ज्या ठिकाणी मी तुम्हाला 5 असे वर्क फ्रॉम होम सांगणार आहे, जे तुम्ही पार्ट टाईममध्ये करा, फ्रीलान्सिंगमध्ये करा किंवा तुमच्या तुम्हाला जसा टाईम भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ओके. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सगळे डिटेल्स भेटतील. ओके. कारण मी 5 बेस्ट जॉब सांगणार आहे. ओके. सो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला सगळं समजेल, तुमचे क्वेश्चन्स आन्सर्स वगैरे सगळे क्लिअर होतील. ओके. सो फर्स्ट जॉब बघू शकता. पहिला हिंदी टू मराठी ट्रान्सलेटर म्हणून. ओके. म्हणजे हिंदीचं असणार आहे ते मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करावं लागेल. हे तुम्ही फ्रीलान्सर म्हणून करू शकता किंवा पार्ट टाईममध्ये पण तुम्ही हा जॉब करू शकता. ओके. बेनिफिट्स याचे काय काय म्हणजे वर्क फ्रॉम होम असणार आहे, फ्लेक्झिबल शेड्यूल असणार आहे. ओके. आणि इथे तुम्हाला तुमचं जॉब डिस्क्रिप्शन काय असतं म्हणजे काय, जे 8th स्टँडर्डचे स्टुडंट असतात, 8th स्टँडर्डपेक्षा कमी, त्यांना तुम्हाला ना हिंदीचं मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ते पण मराठी सोप्या भाषेतमध्ये. ओके. आणि हे सगळ्यांनाच ऑलमोस्ट मराठी जमतं. ओके. किंवा तुम्ही ChatGPTचं हेल्प पण घेऊ शकता कन्वर्ट करायला, कारण ते इझिली तुम्हाला सोप्या भाषेमध्ये पण कन्वर्ट करून देतं. ओके. सो हे त्यांचं रिक्वायरमेंट आहे. ओके. सो फ्रीलान्सर म्हणू शकता. पण इथं सॅलरी तुम्हाला 1000 पासून 5000 भेटणार आहे पर मंथ. ओके. किती पण भेटू शकेल तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे, तुमच्या शिकवण्याप्रमाणे. पण वर्क फ्रॉम होम आहे, फ्लेक्झिबल आहे तुमच्या टाईमप्रमाणे. समजा तुम्हाला एक थोडा टाईम मिळतो, 1 तास 2 तास, याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता, तर डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. खूप छान आहे, चांगला जॉब आहे, बेस्ट जॉब आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. सो आपण बघूया आता नेक्स्ट जॉब. आणि तुम्हाला इथं अप्लाय बटन दिसत आहे, त्या अप्लाय बटनमधूनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके. जेव्हा तुम्ही तिथून अप्लाय करता तर डेफिनेटली तिथं तुमचा अप्लाय होतं. एवढंच की तुम्हाला तुमचं रेझ्युम्स वगैरे ॲड करावं लागेल. तर सेकंड जॉब आहे AI सोशल मीडिया कंटेंट इंटर्न. मी तुम्हाला सांगितलं होतं की सोशल मीडिया शिका, कॅनवामधून शिका, त्याच्या रिलेटेड खूप जॉब्स आहेत. हे बघू शकता, हे जॉब आहे AI रिलेटेड. ओके. रिमोट वर्क आहे. तुम्हाला सॅलरी पण 8000 पासून 10000 पर्यंत पर मंथ तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. तुम्ही फुल टाईममध्ये पण करू शकता हे जॉब. ओके. सो वर्क फ्रॉम होम आहे. याचं जॉब डिस्क्रिप्शन काय असणार, जॉब रोल काय असणार आहे, तर डिटेल्स तुम्ही चेकआउट करू शकता, त्यांचे जॉब रोल्स काय काय आहेत. ओके. तुम्हाला इथं क्वालिटी प्रोडक्ट्स डिझाईन करायचे आहेत, कंटेंट रिसर्च करायचं आहे, लाईक त्यांचे म्हणजे सोशल मीडिया कंटेंट रिसर्च तुम्हाला करायचं आहे. ओके. आणि तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे घ्यावं लागतील. AI तुम्हाला यूज करायचा आहे, कारण इथं AI यूज करून आपल्याला सगळं करायचं आहे, वेबसाईटचं. आणि देन सगळे डिटेल्स तुम्ही तर एक चेकआउट करू शकता. ओके. सो बॅकग्राऊंड लाईटिंग, डिझायनिंग, शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला बनवायचं आहे. आणि त्यांचे सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म्स आहेत, लाईक फेसबुक आहे, त्यांचं Instagram आहे, LinkedIn आहे, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते शॉर्ट व्हिडिओज बनवून तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके. जर तुम्ही समजा तुम्हाला AI वापरून जर तुम्ही कंटेंट बनवू शकता, आणि आता AI वापरणं खूप इझी झालं आहे. तुम्ही इझिली AI वापरून कंटेंट क्रिएट करू शकता, सोशल मीडिया अपलोड करू शकता, आणि इझी आहे ते. आणि तुम्हाला कॅनवा थोडंफार शिकावं लागेल. ओके. सो तुम्ही ह्या जॉबला डेफिनेटली अप्लाय करू शकता. तर मी तुम्हाला सांगेन की काही वेट न करता ह्या जॉबला अप्लाय करा, जर तुम्हाला सोशल मीडियामध्ये इंटरेस्ट असेल. आणि मी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की मी व्हिडिओज पण घेऊन येणार आहे, सोशल मीडियाचं कॅनवा कसं यूज करायचं, AI यूज करून पण कसं इमेजेस वगैरे, व्हिडिओज वगैरे बनवू शकतो, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो नेक्स्ट आता जॉब बघूया आपण, ते आहे HR इंटर्न म्हणून. ओके. समजा तुम्हाला HR इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे HRमध्ये. ओके. ज्याच्याकडून तुम्हाला शिकायला पण भेटेल, हे पण रिमोटेड जॉब आहे. ओके. इथे तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनिंग करायचं आहे, कॉलिंग करायचं आहे, आणि शेड्यूलिंग करायचं आहे. फॉर एक्झाम्पल जे इंटरव्ह्यूज असतात, जे रेझ्यूम वगैरे येतात, त्यांचं स्क्रीनिंग करायचं, रेझ्यूम म्हणजे प्रॉपर रेझ्यूम सिलेक्ट करायचं, त्यांना कॉल करून सांगायचं की तुमचं जॉब कधी असणार, शेड्यूलिंग वगैरे करावं लागेल. देन तुम्हाला पेपर हँडलिंग म्हणजे त्यांचं डॉक्युमेंटेशन मेंटेन करावं लागतील. जे कोण त्यांचे एम्प्लॉईज असतात, त्यांना एम्प्लॉईजने हेल्प करावी लागेल. हे सगळं तुम्हाला इथं करावं लागेल. ओके. सो हे पण त्यांना रिक्वायरमेंट आहे. आणि तुम्हाला इथं पेआउट बसणार आहे 7000 पासून 10000 पर्यंत तुम्हाला इथं पेआउट बसणार आहे. आणि तुम्हाला इथं MS Excel यायला पाहिजेत. ओके. आणि HR टूल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. हे नितीने सांगितलेलं की तुम्हाला MS Excel इम्पॉर्टंट आहे म्हणून, इथं तुम्ही इंटर्नशिप म्हणून पण करू शकता. सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला HRमध्ये इंटर्न म्हणून काम करावं असं इंटरेस्ट असेल, तर तुम्ही डेफिनेटली या जॉबला अप्लाय करू शकता. ओके. सो नेक्स्ट आपण जॉब बघूया, ते म्हणजे सोशल मीडिया व्हर्च्युअल असिस्टन्स. आणि तुम्हाला अप्लाय करायला अप्लाय नावरती क्लिक करायचं आणि इथून अप्लाय करायचं. ओके. इथं तुम्हाला सॅलरी भेटणार आहे 20000 पासून 30000 पर्यंत अ मंथ. ओके. आणि ही तुमचं नाईट शिफ्ट असणार आहे, कारण US तुम्हाला काम करावं लागेल. US शिफ्ट असणार आहे, फुल टाईम असणार आहे, हे पार्ट टाईम असणार नाही आहे. ओके. सो त्यांनी बघालेत की क्रिएटिव्ह आणि डिटेल्ड ओरिएंटेड सोशल मीडिया व्हर्च्युअल असिस्टन्स. ओके. सो इथं तुम्हाला मॅनेज करायचं आहे, त्यांचं क्लायंट्स ग्रो करण्यासाठी. ओके. लीड्स तुम्हाला जनरेट करायचं आहे, कारण सोशल मीडियावरती आम्ही जेव्हा हँडल करतो सोशल, तिथूनच आम्हाला थोडेफार लीड्स वगैरे मिळतात. ओके. सो ते तुम्हाला करायचं आहे. डिझाईनचं तुम्हाला बेसिक यायला पाहिजे, ग्राफिक डिझायनिंग बेसिक माहिती असायला, कॅनवा कसं वापरायचं ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. Instagramवरती, Facebookवरती तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचे पोस्ट जे असतात ते सगळे अपलोड करायचे आहेत. क्रिएट पण तुम्हालाच करायचे आहेत, अपलोड पण तुम्हाला करायचे आहेत, क्लायंटचा हँडलसुद्धा तुम्हाला करायचे आहेत, जे लीड जनरेट होतात. त्यासाठी तर सॅलरी पण त्यांनी सांगितलेले आहेत, 20000 पासून 30000 पण अ मंथ द्यायला. ओके. सो हे पण बेस्ट जॉब आहे, जर इंटरेस्ट असेल तर ह्या जॉबसाठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट जॉब आहे मेडिकल रेकॉर्ड्स क्लार्क म्हणून. मेडिकलमध्ये रेकॉर्ड
मॅनेज करायचं तुम्हाला, क्लार्क म्हणून काम करायचं, क्लर्क म्हणून. ओके. सो इथं हे पण रिमोट काम असणार आहे. मेडिकल रेकॉर्ड ह्याच्यामध्ये एवढंच आहे की हे फुल टाईम जॉब आहे, तर तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स असायला पाहिजे. हे पण नाईट शिफ्टमध्ये असणार आहे. US शिफ्टसाठी तुम्हाला काम करावं लागेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पेशंट असतात त्यांचं रेकॉर्ड हँडल करायचं थोडा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. ओके. सो समजा तुम्हाला मेडिकलमध्ये काहीतरी तुम्ही एक्सपिरियन्स असाल, तुम्ही जॉब केला असाल, तर ह्या जॉबला तुम्ही एलिजिबल आहात, अप्लाय करू शकता. कारण त्यांनी म्हटलेत की 2+ इयर्स एक्सपिरियन्स तरी पाहिजेत. ओके. सो समजा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल मेडिकल फील्डमध्ये, ओके, सो डेफिनेटली तुम्ही ह्या जॉबला अप्लाय करू शकता. ओके. फुल टाईम आहे आणि एक मेन म्हणजे नाईट शिफ्टमध्ये तुम्हाला करावं लागेल. US शिफ्टसाठी असणार. ओके. सो व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अप्लाय करा डेफिनेटली जॉबला.